हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहेत सर्वजणी? मजेत ना? आणि मजेतच राहायचं. तर चला, मी अलका मराठी चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज रविवार आहे, घरीच आहे. किचनमध्ये काय बनवायचे तेही सांगते आणि काय करायले ते पण सांगते. त्यांना खूप आवड आहे असं म्हणजे वेगवेगळे पदार्थ बनविण्याची वगैरे, कारण त्यांचं हॉटेल होतं पहिल्यापासून. तर त्यांना असं आवडतं आहे बनवायला. पुरी भाजी तर खायलाही आवडते आणि बनवायलाही आवडते, विषयच नाही. चहा नंबर 1मध्ये चहा करते. तर कुठल्या लग्नामध्ये चहाची कॉफीची ऑर्डर असेल तर जाते. तर 1 नंबर मारवाड्याच्या लग्नांमध्ये चहा वगैरे सगळं असं म्हणजे छान येतं आहे. उपमा, पोहे, पुरी भाजीला तर 1 नंबरमध्ये इथं. पुरी भाजी करायला तर सगळं चिरून वगैरे त्यांनीच घेतलं आहे. थोडी थोडी मदत केली मी, पण बाकी सगळं भाजी त्यांनीच तिथं करून ठेवली बघा. कढईत तुम्हाला दाखवते ती बी. थोडीशी मोकळी म्हणजे सुकी भाजी पण काढली आहे मुलांना. मलाही सुकीच आवडते तशी, आणि ज्यांना जशी आवडते तशी तर कढईत ठेवली करून, ती पण दाखवते. आज चला नवऱ्याच्या हातची पुरी भाजी खायची, दाखवते तुम्हाला कसं बनवायला ते. तर बोलवा आपल्या यूट्यूब फॅमिलीला पुरी भाजी खायला. या सगळेजण पुरी करायला लागले. तर फेमस आहेत पुरी भाजी करायला, चहा करायला, जसं की तुम्हाला सांगितलं ना तसं. तर ह्याच्यामध्ये टिमताना काय काय टाकले एकदा सांगा की. आपण जी कणकीमध्ये रवा टाकला, साखर टाकली, चवीला साखर टाकायची. 1 पोहे खायचा चमचा, थोडं अलग होते जरा काहीतरी, आणि चव बी मस्त लागते. आणि रवा समजा अर्धी वाटी. अर्धी वाटी रवा आणि 1 पोहे खायचा चमच्याला बी कमी साखर, मीठ, थोडंसं तेल, असंच की. सगळं घालून आता ह्या पुऱ्या येतात. तिकडं तळण्यासाठी कढई ठेवली. भाजी तयार झाली आहे. लेकरं उठले नाहीत अजून, कोणी उठलं आहे कोणी नाही. तर चला 9:30 वाजलेत आता, बघूत. तर बघा आपल्या पुऱ्या कशा छान फुगायल्यात मस्त अशा. हे बघा, थोडासा रवा घालायचा आणि थोडीशी आपली साखर घालायची, तर छान होत्या. आता हे पा इथं पण झालं मस्त. कलर बघा किती छान आला आहे. हे साखर आणि रवा घातला का चव बी बदलती आणि कलर पण छान येतं आहे बघा. हे बघा मस्त अशा. आता भाजी पण तयार आहे. तर हे बघा, ही काढली थोडीशी अशी सुकी भाजी, असं की तुम्हाला म्हणलं ना वाटते. आणि ही आहे आपली लिक्विडची भाजी, मस्त अशी. स्वामीला नैवेद्य दाखवून घेतला, पूजा वगैरे झाली. पप्पाचं सिंचन कर म्हणजे लवकर तुला बघा. अशी लेकरं पप्पाचं नाव सिंचन म्हणून शेव करते म्हणा. आणि माझं काय हागी मारू. त्याच्यात ते सिंचनमध्ये आहे ना, ते एक आहे त्याचं कॅरेक्टर आहे, त्याचं नाव हागी मारू आहे. त्याच्या नावानं म्हणते की तुमचं शेव करते. हे काही कॉफी करायचं आणलं या, ह्याची संपली चार्जिंग. संपली काय काय माहिती, ते काय असं चालू होते आहे. खूप मस्त कॉफी होती ह्याच्यामध्ये. हे बंद झालं, मिशोवरून मागवले, खूप मस्त आहे. काल केली होती कॉफी, मी ठेवते वरी. लेकरांनी ठेवलं होतं खालीच, काढते तर जिथल्या तिथेच ठेवून देते. तर चला काही आता बिर्याणी बघू पिल्लू कशी बनवली ती. सकाळी खाल्ली मिस्टरांच्या हातची पावभाजी, आता पिल्लूच्या हातची बिर्याणी. थांब काढते. तर चला, सकाळी झाली पुरी भाजी, आता होईली बिर्याणी. आणि बिर्याणी बनवली आपली पिल्लू. हे पहा, हे थंड पिला झालं की हे झालं, मॅरिनेट करून ठेवलं होतं फ्रीजमध्ये. तर किती सुंदर झालंय बघा. दही कमी पडलंय. छोटा पॅकेट आणलं तू, म्हणली होतीस मला छोटा. काहीच म्हणलं नव्हतं, मनानच करतात काही बी कारभार. आणि हे कांदा तळून घेतला आहे, आणि ह्याच्यात तेलामध्ये हे मॅरिनेट केलं आहे ना. आणि हे असा राईस शिजवून घेतला. ह्याच्यात खडे मसाले. अगं पिलू, मी खडे मसाले आणलेले आहेत. टाकले का? हे पुदिना, कोथिंबीर सगळं टाकून घेतलंय. हे मसाले काढून घेतले टाकायला. ते इकडं टमाटे, ह्याला मस्त असं कारण टमाटे त्याच्यात टाकायला जमत नाहीत, त्याला स्पेशल तेलात फ्राय करावं लागते. तर आजी
आजीला गिफ्ट आणलंय बघा ताईंनो. तुम्हाला आता खोलून दाखवू का खोलून नाही दाखवायचं, कारण आजीला द्यायचं आहे असं. तर तुम्ही असं वरून पण बघू शकता. एक मिनिट खोलता आलं तर हे आप्पे आप्पे कुणी गुंतपांगळे म्हणते, कुणी आप्पे म्हणते. तर ह्या काही असा आप्प्याचा तवा आणलाय, 10चा आणलाय. साईडला 3 3 9 मध्ये एक 10. तिच्याकडे असा तवा नव्हता, तरी मला भरपूर दिवस खूप दिवस झाले म्हणून लागली की आणून दे आणून दे. तर म्हणलं आता योग आलाय, तिचा बर्थडे पण आलाय, तर म्हणलं असं हे तवाच द्यावं गिफ्ट. तवा आणला, आणायला एक गेले 4 वस्तू घेऊन आले, म्हणजे कामाच्याच आहेत. हे चमच्याचं स्टँड, मी स्टँड आणले. आता स्टँड मला इथं अडकवायचंय बघा, कारण आपण पाण्याचे धुतले चमचे जरी टाकले ठेवले ना तर खाली बेसिंगमध्ये पाणी गळते. आणि हे जे डबे जे आहेत ना, ते एक डब्बा तुम्हाला एकदा दाखवेल तर बघा ताईंना व्हिडिओमध्ये, लागतच नव्हता ते डब्बा, इतका परेशान करू लागला ना. तर मग एक घेण्यापेक्षा म्हणलं एक वेगळा होते डब्यामध्ये, त्याच्यामुळे मग अशी हे 2 सारखे डबे घेतले. मस्त मधून स्टील आहे, बाहेरून फक्त प्लॅस्टिक आहे. मधून प्लॅस्टिकचं मी घेत नाही मुलांना. तर हे एक पडलंय आम्हाला 45 रुपयाला, ज्या किंमत आहे. हे 100 गेले, हे घेतलं. आणि हे जे आहेत तर हे आपले हाताखाली कपडे असे, हे पाहिजे बस भेटला आम्हाला 69 रुपयाला, ह्याच्यावर किंमत पण आहे, हे पाहू शकता. तर मस्त असे खूप छान आहेत. हाताखाली म्हणजे हाताखाली तसं तर मला माझ्याकडे आहे एक ऑलरेडी हाता पुसायला, मी तिथून डीमार्टमधून आणलेलं आहे हे बी. आणि हे जे आहे तर हे डबे पुसायचे आपलं मुलांचे शाळेचे. आणि हे आहे तर आता आपल्याला असं किचन वाटा वगैरे पुसायला खूप मस्त आहे, सॉफ्ट आहे, पटकन पाणी शोषून घेतंय. गॅस पुसताना गॅसवरचं पाणी हे इथलं असं किचनवरचं पाणी हो का लवकर शोषून घेते. आणि जरा काय केलं मी की थोडेसे असे वेगळे होते, पिंक कलरमध्ये होते, पिवळा होता, पिंक होते, लाल. पण कसं आहे ना, घाण झालं की दिसतेत लवकर. हे आपलं थोडंसं असे मळखाव आणले का की लवकर असे घाण होत नाही, तर झाले तरी दिसत नाही. तर त्याच्यामुळे हे असे आणले. तर कशी वाटली छोटीशी का आपली खरेदी नक्की कमेंट करून सांगा. डीमार्टला तुम्ही गेलात तर हे घेऊन या, हे छान आहे. जे आहे डीमार्टचं कसं आहे ताई ना, जे आहे ना तर ते स्वस्त आहे, आणि जे महाग आहे ना तर त्याची डबल किंमत आहे. तुम्हाला सांगते मी, मुग मंडीतून बाजारातून ह्यांना आणायला लावले तर 90 रुपये किलो भेटले, आणि मला 130 रुपये ह्याच्यामध्ये डीमार्टमध्ये. तर मी डीमार्टमधली कॅन्सल करून तिकडून आणलेत. आता हे स्वस्त आहे हे, कारण ह्याची क्वालिटी पण छान आहे अशी मस्त, आणि सगळंच चांगले. तर कसे वाटले सांगा नक्की, कमेंट करा सांगा. तर चला ताईंनो, आता स्वयंपाकाला बघते काय करायचं विचार चालू आहे. सकाळची बिर्याणी, थोडी ठेसा वगैरे आहे, पुरी भाजी आहे, बघते आता. जे बी करेल ते शेअर करते तुमच्यासोबत.